संस्कृत भाषा सभा नाशिक यांच्या वतीने रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी आयोजित भगवद्गीता पाठांतर स्पर्धेत अंकुर विद्यामंदिर नाशिकच्या विद्यार्थ्यांनी आपली प्रतिभा सिद्ध केली। या स्पर्धेत शहरातील 40 शाळांनी सहभाग नोंदवला होता। इयत्ता पहिली व दुसरी गटातून निलय वैभव जोगळेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर वैदेही योगेश पाडेकर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला। याशिवाय विहाय रोहित ठोसर आणि वैष्णवी आल्हाद पुरोहित यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त झाली। इयत्ता तिसरी व चौथी गटातून आनंदी संदीप मंडलिक हिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले। शाळेचे अध्यक्ष शेजवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षिका सौभाग्यश्री पुरोहित आणि कुमारी रिद्धी जगताप यांच्या अथक प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांनी महिनाभर मेहनत घेऊन हे यश संपादन केले। विद्यार्थ्यांचे कौतुक करताना शाळेने त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत। नमस्कार, मी भाग्यश्री पुरोहित। मी अंकुर विद्यामंदिर या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्य करते आणि आपली जी शाळा आहे उपक्रमशील शाळा आहे आणि आपण शिक्षण मराठी माध्यमातून मुलांना देतो। जसं की भावनिक, शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास तसंच भाषिक विकास मुलांचा व्हावा याच्यासाठी आवश्यक जे उपक्रम असतात तेही आपण शाळेमध्ये घेतो। त्याच्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो आणि त्यातीलच एक भाग म्हणून संस्कृत भाषा सभा या संस्थेतर्फे जी गीता पाठांतराची स्पर्धा घेतली गेली होती त्याच्यामध्ये आपले 9 विद्यार्थी सहभागी झाले होते। त्यातील 5 विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळालं आणि याच्यासाठी मुलांनी महिनाभर मेहनत घेतली होती आणि ह्याच्यामध्ये मुलांचे जे संस्कृतचे उच्चार आहेत किंवा संस्कृत व्याकरण असेल किंवा लय, ताल किंवा श्लोक म्हणतानाचं जे चाल असेल या सगळ्यावरती आपण काम केलं शाळेमध्ये आणि त्याच्यामुळे मुलांकडून पण आम्हाला चांगला सहभाग मिळाला, रिस्पॉन्स मिळाला। मुलांनी ते सगळं आत्मसात केलं, पालकांनी सुद्धा घरी करून घेतलं। ह्याच्यामुळे हा जो शिक्षणाचा त्रिकोण आहे हा चांगला साधला गेला। त्याच्यामुळे हे यश सगळ्यांचं आहे असं मला वाटतं। त्यामुळे सगळ्यांचंच मी अभिनंदन करते। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।